नमस्कार मित्रांनो, बालाजी ऑनलाईन इन्फो या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज तुम्हाला मी सांगणार आहे की सातबारा कसा काढायचा आणि सातबारा काढण्यासाठी त्याचे अकाउंट कसे तयार करायचे आणि अकाउंट कसे रिचार्ज करायचे, त्यानंतर सातबारा कसा काढायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ह्या व्हिडिओला शेअर करून बघा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी तुम्हाला गुगलवर 712 असे सर्च करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असे एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला डिजिटल साइन 712 या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन हे दिसत आहे. त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सर्वात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचे फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम आणि तुमचं जे जेंडर आहे, त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे, तर सर्व माहिती तुम्हाला इथं भरून घ्यायची आहे. सर्व माहिती भरल्यानंतर इथं साईडला तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकून द्यायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला इथे लॉगिन आय डी बनवायचा आहे. लॉगिन आय डी तुम्हाला जो तुमच्या लक्षात राहणार तो लॉगिन आय डी इथं बनवायचा आणि साईडला तुम्हाला एक ग्रीन ऑप्शन दिसत इथं चेक अवेलेबिलिटी, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि पाहायचा आहे काय तो युजरनेम आहे काय म्हणून. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला इथे जनरेट करायचा आहे. त्यानंतर साईडला तुम्हाला इथे एक क्वेश्चन इथे निवडायचं आहे आणि तुम्हाला क्वेश्चनचं इथे ॲन्सर टाईप करायचा आहे जो तुमच्या लक्षात राहणार आहे. त्यानंतर खाली तुम्हाला इथे कॅप्चा दिसत आहे, तो कॅप्चा जसा तसा तुम्हाला त्या बॉक्समध्ये टाकून द्यायचा आहे. तो कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला त्याच्या साईडने सबमिट हे ऑप्शन दिसत आहे. सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचे जे रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुल होऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा ह्या लॉगिनच्या पेजवर यायचं आहे. तिथे तुम्ही जो युजरनेम बनवला होता आणि पासवर्ड बनवला होता तो तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचा आहे आणि खाली जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा तुम्हाला इथे टाकून लॉगिन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. लॉगिन या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथे सातबाऱ्याचं जे डॅशबोर्ड आहे ते ओपन होऊन जाणार आहे. यामध्ये तुम्ही सातबारा, ऑटो फेरफार आणि प्रॉपर्टी कार्ड हे इत्यादी कागदपत्र इथून डाउनलोड करू शकता. आपण हे रजिस्ट्रेशन केलं आणि हे डॅशबोर्डवर आलो तर आता यामध्ये आपल्याला रिचार्ज करावं लागणार आहे. तर रिचार्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला इथे रिचार्ज अकाउंट हे ऑप्शन दिसत आहे खाली, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथे आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे 15 रुपयाची अमाऊंट ॲड करावं लागणार आहे. 15 रुपयाची अमाऊंट ॲड केल्यानंतर इथे SBI हे ऑप्शन दिसत आहे, इथे तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे. ते टिक केल्यानंतर खाली एक ग्रीनमध्ये पे नाऊ हे ऑप्शन दिसत आहे, इथे पे नाऊ या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. पे नाऊ या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे आय ॲक्सेप्ट या ऑप्शन दिसत आहे, इथे तुम्हाला चौकोन बॉक्स येतं, इथं टिक करून कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. कन्फर्म या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुमच्यासमोर काही पेमेंटचे ऑप्शन दिसत आहे. डेबिट कार्ड, त्यानंतर SBI क्रेडिट कार्डनं सुद्धा करू शकता, बँकिंगनं सुद्धा करू शकता आणि UPIनं सुद्धा करू शकता. तुम्हाला सगळ्यात सोपी इथे UPI दिसणं होणार आहे. तर खाली तुम्हाला इथे UPI QR हे ऑप्शन दिसतं, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि पे नाऊ या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. पे नाऊ या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक QR कोड येणार आहे. हा जो QR कोड आहे, ह्या QR कोडला तुम्ही तुमच्या मोबाईलच्या फोनपेवरून किंवा पेटीएमवरून किंवा तुमच्या गुगल पेवरून हा जो QR कोड आहे, हा QR कोड स्कॅन करून तुमचे जे पेमेंट आहे ते इथं तुम्ही पूर्ण करू शकता. हा QR कोड स्कॅन केल्यानंतर तुमचे जे पेमेंट आहे ते इथे सक्सेसफुल तुम्हाला झालेले दिसून जाणार आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे साईडला 712 या ऑप्शन दिसत आहे. 712 या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर खाली इथे यायचं आहे. तुम्हाला इथे जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा जो तालुका आहे तो तालुका तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा शेतीचा मौजा आहे, म्हणजे इथे गाव दिसत आहे तिथे तुम्हाला तुमचा शेतीचा मौजा निवडायचा आहे. शेतीचा मौजा निवडल्यानंतर खाली तुम्हाला सर्वे नंबर इथे दिसत आहे, तर तुम्हाला इथं तुमचा शेतीचा जो सर्वे नंबर आहे तो ह्या बॉक्समध्ये तुम्हाला टाकून द्यायचा आहे. पुन्हा हा सर्वे नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला एक सर्वे नंबरचं खाली हे नाव दिसत आहे, तिथं पुन्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे यस डाउनलोड हे ऑप्शन येणार, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्या. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो सातबारा आहे तो इथे डाउनलोड होऊन जाणार आहे. सातबारा डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला याची प्रिंट काढायची असेल तर साईडला इथे प्रिंट ऑप्शन दिसत आहे, त्या प्रिंट ऑप्शन तुम्हाला क्लिक करून तुमची जे सातबाराची प्रिंट आहे ते काढून घ्यायची आहे. तर
मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या जे सातबाराचं अकाउंट आहे ते तयार करून डिजिटल सातबारा जो आहे तो डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.